येळकोट येळकोट जय मल्हार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण सोमवती अमावस्येचं रहस्य जाणणार आहोत. मित्रांनो, या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा आहे. आणि या सोमवती अमावस्येच्या दिवशी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो खंडोबाचे भक्त जेजुरी गडावरती येतात. बघा, सर्व जाती धर्माच्या उंच आकाशात भंडारा उधळला जातो आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हण. मित्रांनो, या पुरुषोत्तम मासामधील ही अमावस्या आहे, सोमवती अमावस्या. हिला फार महत्व आहे. आणि मित्रांनो, या सोमवती अमावस्येच्या दिवशी जेजुरी गडावरून मल्हारी मार्तंड आणि माळसा देवी पालखीत बसून स्नान करण्यासाठी कऱ्हा नदीवरती जातात. आणि त्या ठिकाणी कऱ्हा नदीच्या काठावरती असलेलं रंभा अप्सरेचं मंदिर आहे. आणि या रंभा अप्सरेला खंडोबा देव त्या ठिकाणी जाऊन भेटतात. बघा मित्रांनो, हा जो सोहळा आहे पालखीचा, या महाराष्ट्रामध्ये कुठं बी नाही एवढा मोठा सोहळा. कारण संपूर्ण जेजुरी ही सोन्याची त्या ठिकाणी दिसते. एवढा भंडारा त्या ठिकाणी उधळला जातो. मित्रांनो, सोमवती अमावस्येचं जे पुण्य आहे फार मोठे आहे की हे जे पुण्य आहे ना सोमवती अमावस्येचं, मृत्यूलाही रोखू शकतं. तुम्हाला जो पितरांचा त्रास आहे सगळा दूर निघून जातो. तुमची संकट ही भंडाऱ्याबरोबर आकाशात निघून जातात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत की सोमवती अमावस्या म्हणजे काय, आणि सोमवती अमावस्यालाच खंडोबा देव हे कऱ्हा नदीवर रंभा देवीला का भेटायला जातात. अतिशय रहस्यमय अशी माहिती आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण तुमचं कुलदैवत आहे. तुम्हाला नाही जाया जमलं या सोमवती अमावस्याला, परंतु हा व्हिडिओ आमचा नक्की पहा. आणि आम्हाला शेवटी फक्त येळकोट येळकोट जय मल्हार कमेंट मात्र जरूर करा. मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये अगदी मनापासून आपलं स्वागत आहे, हृदयापासून. तर मित्रांनो, कृष्ण पक्षातील अखेरची तिथी म्हणजे अमावस्या आहे. आणि ती सोमवारी आली म्हणून तिला सोमवती असं म्हणतात. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे. देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केलं आणि या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आली. आणि त्यामध्ये रंभा नावाची एक अप्सरा आली बाहेर, अतिशय सुंदर. आणि त्यावेळी रंभेच्या मनामध्ये एक इच्छा होती की भगवान शिवशंकरानं मला वरावं, म्हणजे भगवान शिवशंकर मला पती मिळावा. परंतु त्यावेळी रंभा ही इंद्राच्या वाट्याला गेली. बघा, आणि रंभेच्या मनामधली इच्छा अपूर्ण त्या ठिकाणी राहिली. आणि रंभा चिंता करू लागली. हो, रंभानं नारद मुनीला विचारलं की देवा, मला भगवान शिवशंकराची पत्नी व्हायचं होतं आणि माझी इच्छा तर अपूर्ण राहिली, मी काय करावं. आणि नारद मुनींनी सांगितलं, रंभा, तू भगवान शिवशंकराची तपश्चर्या कर. भोळा शिवशंकर आहे, तुला उपाय सांगेल. रंभा अप्सराने भगवान शिवशंकराची घोर तपश्चर्या केली आणि भोळा शिवशंकर प्रकट झाले. आणि रंभेला विचारलं, तुझी काय इच्छा आहे. आणि रंभेने सांगितलं की देवा, तुम्ही माझं पती व्हावं आणि मला भेट द्यावी. बघा, असं सांगितलं वचन. भोळा शिवशंकर तथास्तु म्हटले. परंतु त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी सांगितलं की रंभा, या जन्मात नाही तुला भेट होणार माझी. या पृथ्वी तलावरती मणी आणि मल्ल या राक्षसांना मारण्यासाठी मी मार्तंड भैरव अवतार घेईल या पृथ्वीवरती, आणि खंडोबा रूपामध्ये तुला भेटायला जरूर येईल. आणि मित्रांनो, ही रंभेची इच्छा सोमवती अमावस्येच्या दिवशी मल्हारी मार्तंडाने पुरी केली. बघा मित्रांनो, आजही या सोमवती अमावस्येच्या दिवशी अखंड या विश्वाचा मालक म्हणजेच मल्हारी मार्तंड म्हणजेच भगवान शिवशंकर मूळ गडावरून पालखीत बसून जेजुरीच्या माळसा माता आणि ही पालखी कऱ्हा नदीला आजही येते स्नान करण्यासाठी आणि रंभेला त्या ठिकाणी भेटते. मित्रांनो, हा जो सोहळा आहे, पालखी सोहळा, तुमचं डोळे दिपवून टाकणारा हा सोहळा आहे. बघा, कारण हे दक्षिण कैलास आहे. बघा, दक्षिण कैलास म्हटलं जातं. आता मित्रांनो, ह्या पालखी सोहळ्याची रहस्यमय अशी माहिती आता पुढं आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जेजुरी गडावरून ज्या वेळेला पालखी निघते, त्या पालखीमध्ये मल्हारी मार्तंड बसतात, माळसा देवी बसतात आणि ती पालखी जेजुरी गडावरून निघते. बघा मित्रांनो, त्यावेळीचं दृश्य हे फार पाहण्यासारखं असतं, विलोभनीय असतं. कारण लाखो लोक
सर्व जाती धर्माचे असतात बघा. आणि उंच आकाशात भंडाराच उधळून दिला जातो आणि येळकोट येळकोट जे मल्हार म्हटलं जातं. अक्षरशः जेजुरीचा गड सोन्याचाच आहे असं हे दृश्य त्या ठिकाणी होतं बघा. आणि मित्रांनो, कऱ्हा नदीवर स्नान करण्यासाठी मल्हारी मार्तंड आणि म्हाळसादेवीच्या त्याच्या मूर्त्या त्या पालखीमध्ये ठेवल्या जातात आणि पालखी त्या ठिकाणी महाद्वारातून पालखी बाहेर पडते. बाणाई मंदिराकडून नंदी चौकातून पालखी येते आणि त्यावेळी देवाचा घोडा बघा सामील होतो. आणि नंदी चौकातून पालखी डावीकडून देवी अहिल्याबाई चौक मार्गे गोसावी मठाकडून ही जी पालखी मल्हार गौतमेश्वर छत्री या मंदिरात बघा पालखी थांबते. आणि या वेळचा क्षण म्हणजे फार वेगळा हो, कारण लाखो लोक बघा सारखी भंडारा आकाशात उधळत राहतात. लाखो लोक येळकोट येळकोट जय मल्हार अशा त्या घोषणा त्या ठिकाणी चाललेल्या असतात आणि अखंड जेजुरी अगदी धुमधुमून गेलेली असते. आणि याच्यानंतर संस्थानजी होळकर संस्थानची छोटीशी पालखी त्यासोबत घेऊन पालखी निघते बघा. आणि लेंडी ओढ्यामार्गे मशिदीकडून मराठी शाळा शिवाजी चौकातून पुढे मर्याय मंदिराजवळ मल्हारी मार्तंडाच्या पालखीचा विसावा होतो बघा. थांबत्यात म्हणजे विसावासाठी. आणि याच ठिकाणी लंगर तोडला जातो बघा. आणि याच्यानंतर मर्याई मंदिराच्या उजव्या बाजूने पालखी दालेवाडीकडे प्रस्थान होतं बघा. व ठरल्या ठिकाणी विसावा घेत थांबत पालखी कऱ्हा नदीच्या तीरावरती पोचते. आणि मित्रांनो, रंभाई मंदिराच्या जवळ सगळी भेट वगैरे होते आणि देवाची जी मूर्ती आहेत त्या स्नानासाठी बाहेर घेतल्या जातात. आणि कऱ्हा नदीमध्ये मल्हारी मार्तंडांना त्या ठिकाणी स्नान घातलं जातं बघा, म्हाळसादेवीला. मित्रांनो, तो क्षण म्हणजे पाहण्यासारखा, कारण त्यावेळी हजारो लोक मल्हारी मार्तंडांच्या मूर्तीला आपला हात लागावा म्हटलेली असते नुसती. आणि नंतर देवाचं स्नान वगैरे सगळं झाल्यानंतर भेट वगैरे तर होतेच रंभादेवीची. आणि नंतर हा पालखी सोहळा परत माघारी निघतो गडाच्या दिशेने बघा. आणि नंतर धालेवाडी या ठिकाणी चौकात विसाव्यासाठी पालखी थांबते परत. आणि याच्यानंतर पुढं बाबीरगडाला शिडाची भेट देऊन चौकातून पुढे फुलाई माळीन या ठिकाणी पालखी विसाव्याला थांबते. आणि पुढे नंतर मूर्तीला ओलांडा दिला जातो. ओलांडा म्हणजे काय तर मित्रांनो, मल्हारी मार्तंडाची मूर्ती होळकरांची जी मानाची पालखी आहे त्या पालखीत ठेवल्या जातात बघा, ठराविक अंतरापर्यंत. आणि नंतर पुढे जानूबाई मंदिरात उशिरापर्यंत हा पालखी सोहळा सगळा थांबतो आणि लाखो लोक ही उंच आकाशात भंडारा ही उधळतच राहतात. आणि याच्यानंतर रात्रीच्या पहिल्या प्रहारात गायमुख मार्गे मारुती मंदिराजवळ नगरपेठेत पालखी येते. आणि त्या ठिकाणी बघा आजही गावकरी व्यापारी पालखीला उजेड मिळावा म्हणून दिवटी हातात घेतात बघा. एवढी मोठी अफाट श्रद्धा त्या ठिकाणी लोकांची. आणि याच्यानंतर मित्रांनो, नंदी चौकातून पालखी मार्गस्थ होऊन वीरभद्र, हेगडी प्रधान आणि गणेश मंदिर या मार्गे महाद्वारातून गडावर पालखी पोचते. आणि याच्यानंतर ज्या मूर्ती आहेत मल्हारी मार्तंडांच्या आणि म्हाळसा मातेच्या ह्या भंडार ग्रहामध्ये मूर्त्या स्थापित केल्या जातात. याच्यानंतर जे खांदेकरी पालखीला खांदा देणारे मानकरी यांना देवाच्या शेतातील धान्य त्या ठिकाणी दिलं जातं. सोमवती पालखी सोहळा याची सांगता होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे जेजुरीच्या सोमवती अमावस्येचं रहस्य आहे बघा. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थ तुम्ही पाहिल्यात, तुम्ही गेला असताल. सोमवती अमावस्येचा हा सोहळा आहे जेजुरीचा, असा सोहळा कुठं नाही बघा, कुठंच नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, लक्षात घ्या, व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की आपलं कुलदैवत आहे ना जेजुरीचा खंडोबा, म्हणून वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी तुम्ही जायचं. देव हा फक्त भक्तीचा बुकेला आहे, दुसरं काय लागत नाही. तिथं यायचं, भंडारा उधळायचा आणि मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हायचं. विश्वासानं मी आपल्याला सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीनं भंडारा आकाशात उधळताल त्या पद्धतीनं तुमची संकट आकाशात निघून जातील बघा. कारण कुठल्याही देवाला प्रसन्न करण्यासाठी पहिलं कुलदैवत लागतं प्रसन्न, म्हणून कुलदैवताला जावं लागतं. तुमच्या घरातल्या अडचणी सगळ्या दूर होतील. म्हणून मित्रांनो, जेजुरीला जायचंच आपण एकदा तरी वर्षातून. तर मित्रांनो, ही सोमवती अमावस्येची माहिती, हे रहस्य जेजुरीचं आपल्याला जर आवडलं असेल ना, फक्त येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट आम्हाला जरूर द्यायची. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि बेल घंटीचं बटन मात्र दाबा, म्हणजे येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रत्येक मंदिराची माहिती, इतिहासाची माहिती आणि संतांची माहिती. रामकृष्ण हरी.